मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पुण्यातील एका सर्वसामान्य मुलीने कशा प्रकारे तिच्या एका छोट्याशा चुकीमुळे एका क्षणात 20 लाख रुपये गमावले। तर चला पटकन सुरू करूया। मित्रांनो, आजच्या डिजिटल युगामध्ये सगळं काही मोबाईलवर झालंय। अगदी शिक्षण, काम, खरेदी, बँकिंग सगळं काही अगदी ऑनलाईन। पण या सोयीबरोबरच खूप काही धोकादायक गोष्टी समोर येत आहेत। त्यातलीच एक म्हणजे सायबर फसवणूक। अशाच एका प्रकारात पुण्यातील कात्रज कोंढा परिसरात राहणाऱ्या एका महिलेला खूप मोठा फटका बसला आहे। त्या महिलेला एक मेसेज आला की घर बसल्या ऑनलाईन काम करून 1,500 ते 6,000 रुपये रोज कमवा। ती महिला एकदम एक्साइटेड झाली आणि काम अगदी सोपं होतं। देशभरातल्या प्रसिद्ध हॉटेलच्या वेबसाईटवर जायचं आणि तिकडे जाऊन त्यांना 5 स्टार रेटिंग द्यायची। मग तिने ते काम सुरू केलं आणि जवळपास त्या कामाचे 7,500 रुपये भेटले। एवढे पैसे खात्यात आल्यानंतर तिला वाटलं की हे काम लेजिट आहे, हे काम अगदी योग्य आहे। त्या महिलेने हे काम करणं सुरूच ठेवलं। हळूहळू हे प्रकरण वेगळं वळण घेत गेलं आणि तिला काही पैसे भरण्याची त्याच्यामध्ये वेळ आली। ते काहीतरी टास्क होते जे समोरचे लोक तिच्याकडून करून घेत होते। या टास्क मध्ये तिने हळूहळू पैसे भरवायला सुरुवात केली। पैसे भरत भरत जवळपास 9.5 लाख म्हणजे 9.5 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले होते। आता 9.5 लाखाचे डबल पैसे परत येणार होतेच, तेवढ्यात समोरच्या अकाउंटने तिला रिप्लाय देणं बंद केलं आणि ते लोक अचानक गायब झाले। ना कुठला रिप्लाय, ना पैसे परत, ना काही कामाचं अपडेट। हे सगळं झाल्यानंतर ती महिला आता धक्क्यातून अचानक जागी झाली आणि थेट पळत भारतीय विद्यापीठातल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी तक्रार केली। पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास करायचं चालू केला आहे आणि या प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कोणतंही ऑनलाईन काम करताना, विशेषतः जिथं आपल्याकडून पैसे मागितले जातात तिथं आपण 10 वेळा विचार केला पाहिजे। मोबाईलवर आलेल्या प्रत्येक मेसेजवर आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे। पोलीस प्रशासनाने आणि गव्हर्नमेंटने यावर हजारो वेळा सांगितलं आहे। आजकाल फोनच्या रिंगटोन मध्ये सुद्धा हेच आपल्याला कित्येक वेळा ऐकायला भेटतं, तरी सुद्धा लोक परत परत अशा चुका करतच राहतात।